आणि आता जी सगळ्यात मोठी खरं तर बातमी, तुम्हाला असं वाटलं असेल की तुमचं उत्पन्न हे 5 लाखापर्यंत आहे आणि त्याहून जास्त आहे तर तुम्हाला 5 लाखापर्यंतची सूट यामध्ये करामध्ये मिळू शकणार आहे. मात्र तसं दिसत नाही. जर तुमचं 5 लाख उत्पन्न असेल तरच तुम्हाला 5 लाखापर्यंतचा हा टॅक्स स्लॅब मिळणार आहे, यामध्ये सूट मिळणार आहे. मात्र जर 5 लाखाहून तुमचं उत्पन्न जर 6 लाख रुपये असेल तर मात्र तुम्हाला तेवढाच टॅक्स द्यावा लागणार आहे. जो 2.5 लाखांची सूट होती तेवढीच सूट तुम्हाला आता मिळणार आहे, त्यावर मात्र तुम्हाला तेवढाच टॅक्स द्यावा लागणार आहे. एकूणच काय ही बातमी आहे, आपण आपल्याबरोबर सीए निखिलेश सोमण आहेत. निखिलेशजी, कसं समजावून सांगाल नेमकं काय हा सगळा प्रकार आहे? बघा, मी असं म्हणेन, नेमका सगळा काय प्रकार आहे असं आपण म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया, बजेट आपण जर नीट समजून घेतलं तर आपण आता सगळीकडे असं ऐकतोय की स्लॅब वाढवलेला आहे, 2.5 लाखावरनं 5 लाखावर नेलेला आहे. तर स्लॅब वाढलेला नाही आहे. आपण जर व्यवस्थित त्याचं बजेट आपण वाचलं तर जो आपल्याला सेक्शन 87A चा रिबेट होता, जो पूर्वी त्याची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतो की पहिले असं होतं की 2.5 लाखापर्यंत सगळ्यांना माहिती आपल्याला करपात्र उत्पन्न आपलं 2.5 लाखापर्यंत टॅक्स नाहीये. त्याच्यानंतर त्यांनी असं म्हटलं होतं ज्यांचं उत्पन्न 3 लाखापर्यंत आहे त्यांना 50,000वरती आम्ही 2,500चा रिबेट देऊ. त्याच्यावरती जे तुम्हाला उत्पन्न असेल तर तुम्हाला 5% टॅक्स हा जुना कायदा होता किंवा मागच्या वर्षीच्या बजेटच्या तरतुदी होत्या. सरकारने आज असं केलेलं आहे की जे 2.5 लाखाची मर्यादा आहे ती 2.5 लाखाची मर्यादा काही वाढवली नाहीये. त्यांनी असं केलंय की तुम्हाला जो रिबेट होता 87A तो त्यांनी असं म्हटलंय की 5 लाखापर्यंत जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला कुठलाही कर भरायची गरज नाही. याचाच दुसरा असा अर्थ होतो की समजा माझं उत्पन्न 6 लाख रुपये आहे. आता हे 5 लाख उत्पन्न म्हणजे कसं आहे की हे करपात्र उत्पन्न आपण म्हणतोय. समजा माझं ग्रॉस 5 लाख असेल किंवा ग्रॉस माझं 6.5 लाख असेल तर मी 1.5 लाखापर्यंत ATC मध्ये गुंतवणूक करू शकतो. म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, LIC, पोस्ट ऑफिस याच्या सगळ्या ATCच्या विविध माध्यमात मी गुंतवणूक करू शकतो. ती आहे, ती कायमच आहे, त्याच्यामध्ये काही बदल नाहीये. ATCचं मर्यादा तरी 1.5 लाखच ठेवलेली आहे. त्याच्यामुळे याचा अर्थ असा आहे की माझा जर 6.5 लाख रुपये ग्रॉस पगार असेल, ATCचे 1.5 लाख रुपये मी वजा केले तर माझं करपात्र उत्पन्न 5 लाख रुपये राहिलं तर मला एकही रुपया टॅक्स द्यायचा नाही, कारण आता रिबेट माझा त्यांनी 5 लाखापर्यंत नेलेला आहे. आता जर माझं उत्पन्न 8 लाख रुपये असेल, जर माझं उत्पन्न 10 लाख रुपये असेल तर त्याच्यामध्ये माझं ATCचं डिडक्शन वजा केलं 1.5 लाखाचं. ह्याच्यामध्ये आणखीन असा एक मुद्दा आहे की समजा काही जणांचं हाऊसिंग रेंटचं 2 लाखाचं डिडक्शन असेल, म्हणजे हाऊस रेंटचं वगैरे, सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टी सेक्शन 24चं, ते आपण वजा केलं. थोडक्यात सांगायचं ना तर तुमची जी काही डिडक्टेबल एक्सपेन्सेस आहेत किंवा डिडक्शन्स आहेत ती गेल्यानंतर जर तुमचं करपात्र उत्पन्न हे 5 लाखाच्या वर उरत असेल तर तुम्हाला ह्याच्यामध्ये काहीही फायदा झालेला नाही. ज्यांचं उत्पन्न 5 लाखापर्यंतच आहे किंवा 5 लाखाच्या आतमध्ये आहे त्यांच्यासाठी मात्र ही अगदी मोठी गुड न्यूज आहे. तुम्ही त्याला बंपर न्यूज म्हणा किंवा काही म्हणा, पण बरेच वेळेला असं सांगितलं जातं की लोकांचा असा समज झालाय, मला एक आता फोन्स आले की स्लॅब वाढला का, तर त्याचं उत्तर असं आहे स्लॅब वाढला नाही. 2.5 लाखाचा स्लॅब हा 2.5 लाखच आहे. फक्त रिबेट म्हणजे मराठी ज्याला सूट म्हणतात, ती सूट आता त्यांनी 5 लाखापर्यंत वाढवली. ज्यांचा 5 लाख रुपये पगार असेल तर त्यांना सूट देण्यात आलेली आहे. निखिलेशजी, मला हे सांगाल की आता माझा पगार समजा 5.5 लाख आहे तर मला पुढे 5 लाखापर्यंत तुम्ही म्हणालात की तिथे मला सूट मिळू शकेल, त्याच्यावर मला किती टॅक्स भरावा लागेल? हा, आता समजा तुमचं 5.5 लाख हे जर करपात्र उत्पन्न असेल तर तुम्हाला कॅल्क्युलेशन पूर्वीप्रमाणेच होणार आहे की 2.5 लाखापर्यंत काही नाही, पुढे तुम्हाला 5% म्हणजे तुम्हाला ते 2.5 लाखावरती 12,500 रुपये आणि वरच्या 50,000वरती 20% म्हणजे 10,000 रुपये. सो तुम्हाला आधीच्या प्रमाणेच टॅक्स भरावा लागेल. असं त्याचं ढोबळमानाने आपण आता असं म्हणूया. जेव्हा तुम्ही असं म्हणाल की माझं इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे आता 5.5 लाख मध्ये तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट वजा केली आणि तुमचं करपात्र उत्पन्न 5 लाखाच्या आत आलं तर तुम्हाला कुठलाही टॅक्स द्यायची गरज नाही. टॅक्स नाही. पण समजा माझं उत्पन्न आता 7 लाख रुपये तर 7 लाखामध्ये परत तेच आहे, 1.5 लाख तुमचे ATCचे जातील. आणखीन काही डिडक्ट मी बघा, मी याचं असं सांगेन, आपण 7 लाख, 8 लाख, 10 लाख, 12 लाख कुठलीही संख्या घेतली, बॉटम लाईन अशी आहे की तुमचं करपात्र उत्पन्न जर 5 लाखाच्या वर असेल तर तुम्हाला जुन्याच कायद्याप्रमाणे कर भरावा लागेल. कर भरावा लागणार आहे. म्हणजे यामध्ये कुठलाही फरक पडलेला असं काही दिसत काही नाही. फक्त असं आहे की ज्यांचं 5 लाखापर्यंत आहे त्यांना 12,500 रुपयाचा फायदा झाला. ह्याच्यात दुसरी मी अशी गोष्ट नमूद करू इच्छितो की जे सॅलरीड क्लास आहे त्यांना स्टँडर्ड डिडक्शन 40,000चं 50,000 केल्यामुळे प्रत्येक म्हणजे जो 20%च्या स्लॅब मध्ये असेल तर त्याला 2,000 रुपयाचा ऍडिशनल फायदा होईल. ज्याचं करपात्र उत्पन्न 30%च्या स्लॅब मध्ये असेल त्याला कदाचित आपण असं म्हणू की 3,000चा फायदा होईल. सो टोटल फायदा तुमचा 15,500च्या वर काही जाणार नाही. बरं, मला सर
पुन्हा एकदा समजून घ्यायचंय. समजा माझं उत्पन्न हे 6 लाख आहे, तर मला 2.5 लाखाचीच सूट मिळणार आहे? हो, तुमचं जर करपात्र उत्पन्न 6 लाख आलं, सगळे तुमचे डिडक्शन जाऊन, तर तुम्हाला सूट ही 2.5 लाखाचीच असेल. कारण रिबेट किंवा सूट ही फक्त करपात्र उत्पन्न 5 लाख ज्यांचं आहे त्यांनाच आहे. त्याच्यावरती तुमचे 10,000 जरी आले तरी तुम्हाला सगळ्या रकमेवरती कर भरावा लागेल. बरं, म्हणजे सर तुम्हाला असं म्हणायचंय की 5 लाखापर्यंत 5 लाखाच्या वर ज्यांचं उत्पन्न आहे, करपात्र उत्पन्न आहे, त्या सगळ्यांना 2.5 लाखापर्यंतची सूट मिळणार. त्यांना 2.5 लाखापर्यंत. म्हणजे आता जे आपण आपल्याकडे जे डिटेल्स येत आहेत, ज्याच्या डिटेल्स येत आहेत त्याच्यावरून ते असं दिसतंय. दुसरं मी असं म्हणेन की मी कालच आपल्या चॅनलवरती येऊन सांगितलं होतं की माझ्या मते ही 2.5 लाखाची मर्यादा वाढणार नाही. निखिलेशजी थोडंसं थांबा. निलमताईंनी हात वर केलाय. निलमजी, तुम्हाला समजलं आता निखिलेश सोमण यांनी नेमकं काय सांगितलं? म्हणजे 5 लाखाचं हे सगळं गाजर आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, पण मला याच्यात काही आश्चर्य वाटत नाहीये. याचं कारण असं आहे की पहिल्यांदा कर्जमाफीच्या वेळेला सुद्धा असंच झालं. तत्वतः आणि सरसकट याच्या घोळामध्ये इतके दिवस घालवले आणि महिला तर त्याच्यामधून वगळूनच टाकल्या होत्या. आता महिलांचा समावेश झाला. दुसरं, आता अशी घोषणा करायची आणि नंतर त्याचे निकष एवढे असे कठोर करायचे की त्याच्यात कमीत कमी माणसं बसतील. म्हणजे काय होतंय, लोकांचा विश्वासघात होतोय. आणि म्हणून निखिलांनी हात यासाठी समोर केला की खरा प्रश्न आता सरकारच्या विश्वासार्हतेचा निर्माण झालाय असं माझं मत आहे. आणि यासाठी की आर्थिक पाहणी अहवाल असेल, स्टॅटिस्टिकल डेटा बेरोजगारीच्या बद्दलचा असेल, नियोजन आयोगाच्या ऐवजी नीती आयोग केला, तो का केला, त्याच्यातून काय साध्य झालं असेल, किंवा पुढे जाऊन मी वेगळ्या राजकीय मुद्द्याकडे येते की अगदी राम मंदिर असेल किंवा महाराष्ट्रातली कर्जमुक्ती असेल, या प्रत्येक बाबतीमध्ये आहे तेच आज इन्कम टॅक्स बद्दल दिसतंय. आणि मग वेगवेगळ्या पळवाटा काढून तुम्ही कसे त्याच्यात बसत नाही म्हणून लोकांना याचकाच्या भूमिकेमध्ये न्यायचं, ही जी एक मानसिकता आहे ती मला असं वाटतं की खरोखर फसवेगिरी आहे. आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि त्याचबरोबर राज्याचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील सुद्धा जोडले गेलेले आहेत. जयंत पाटील सर, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? जी, जयंत पाटील सर. जयंत पाटील सर, माझा आवाज येतोय? हा, बोल. जयंत पाटील, आता 5 लाखापर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त असेल असं आतापर्यंत वाटत होतं. मात्र आता असं समोर आलं की 5 लाखाच्या वर ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना मात्र फक्त गेल्या वेळेचा जो टॅक्स स्लॅब आहे तेवढाच फायदा होणार आहे. 2.5 लाखापर्यंतच त्याचं उत्पन्न हे करमुक्त होणार आहे. सगळी जुमलेबाजी आहे असं तुम्हाला वाटतं? गाजर दाखवलं? तुमच्या प्रश्नातच याचं उत्तर आहे. 5 राज्य ताब्यातून गेलेली आहेत. देशात अस्वस्थता आहे. बऱ्याच खोट्या घोषणा या मोदी सरकारने केलेल्या आहेत आणि त्याचा राग लोकांच्या मनात आहे. आणि म्हणून लोकांच्यावर काबू मिळवण्यासाठी, या राज्यातल्या आणि देशातल्या लोकांना पुन्हा आपल्या बाजूनं टिकवण्यासाठी हा नरेंद्र मोदी सरकारचा प्रयत्न आहे. जसं दिल्लीमध्ये केजरीवाल यांनी 20,000 लिटर पाणी मोफत द्यायचं ठरवलं आणि 20,000 लिटरवर 1 लिटर जरी वापरलं तरी 20,000 लिटर पाण्याचं बिल मिळतं. तसा हा प्रकार नरेंद्र मोदींच्या सरकारचा आहे. त्यामुळे सगळ्या घोषणा या आता यांना काही करायचंच नाही आहे. तुमच्या एक बारकाईनं लक्षात आणून देतो की त्यांनी शेतकऱ्यांच्यासाठी जी सवलत दिलेली आहे ती डिसेंबर 2018 पासून दिलेली आहे आणि त्यांना एका वर्षात शेतकऱ्यांना 6,000 म्हणजे महिन्याला 500 रुपये लहान शेतकऱ्यांना देण्याची घोषणा केलेली आहे. आणि हे एवढे हुशार आहेत की त्याचा पहिलाच हप्ता द्यायचा आहे त्यांना, सगळा द्यायचा नाही आहे. आणि त्यामुळं निवडणुकीच्या आधी 1 हप्ता पुढच्या 8-10 दिवसात वर्ग होईल आणि हे भारतभर फिरून सांगतील की बघा आम्ही तुमच्यासाठी ही पैसे देण्याची व्यवस्था केलेली आहे. 500 रुपयांनी शेतकऱ्याचा दिवस जात नाही. शेतातली शेतमजुरी 350 रुपयाच्या आत मजूर येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील दिलासा देण्यात अपयश या सरकारला आले असं मला वाटतं. नक्कीच. जयंतजी, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. मुद्दा आहे तो आता नोकरदारांचा, कारण त्यांना खूप मोठी आशा होती आणि वाटलंच होतं आता की 5 लाखापर्यंतचं उत्पन्न आता करमुक्त झालेलं आहे. मात्र हा सगळा जुमला होता किंवा हे सगळं गाजर दाखवलं गेलं हे आता दिसतंय आपल्याला इथे. अवधूतवाद खूप मगाशी मी तुमचं ऐकत होते की सर्वसामान्यांना दिलासा, शेतकऱ्यांना दिलासा, मात्र कुठे या सगळ्यामध्ये दिलासा आहे? हे तर सगळं सर्वसामान्यांना गाजर दाखवण्यासारखं आहे.
लक्षात घ्या की जी आपण प्रॉपर्टी रेंटवर देतो त्याच्यामध्ये 1,80,000 जर वर्षाचं रेंट असेल तर त्याच्यावर TDS कापण्याची तरतूद होती. ती आज सर्वसामान्य माणसासाठी 2,40,000 केलेली आहे. हा सर्वसामान्य माणसाला मोठा दिलासा आहे. आज एके ठिकाणी मनुष्य राहतो, दुसऱ्या ठिकाणी नोकरी करतो. त्याची जर 2 घरं असतील तर दुसऱ्या अवधूत वाघ, मी थेटपणे विचारते, 5 लाखापर्यंतचं उत्पन्न खरंच तुम्ही करमुक्त केलेलं आहे का? जे तुम्ही दाखवलं तिथे, जे स्वप्न तुम्ही लोकांना दाखवलं ते तुम्ही पूर्ण केलं का? तुमचा निखिलाजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊनच मी थांबेन. माझ्यावर विश्वास ठेवा. जे नोशनल इन्कम होतं दुसऱ्या प्रॉपर्टीचं ते आता करमुक्त केलेलं आहे. तिसरी गोष्ट, स्टँडर्ड डिडक्शन 40,000वरनं 50,000. अवधूत वाघ, ह्या सगळ्या तरतुदी वाचल्यात. चौथी गोष्ट म्हणजे सर्वसामान्य लोकांनी ऐकल्यात. हो, परंतु त्या लोकांना परत सांगावं लागेल, कारण तुम्ही स्पष्टपणे माननीय अर्थमंत्र्यांचं भाषण ऐकलेलं आहे. माननीय अर्थमंत्र्यांचं भाषण मी स्पष्टपणे ऐकलेलं आहे. माननीय अर्थमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की टॅक्सेबल इन्कम 5 लाखापर्यंत हे करमुक्त असणार आहे. देशाच्या सार्वभौम संसदेमध्ये अर्थमंत्र्यांनी दिलेल्या भाषणानंतर आता त्याचं एक्सप्लेनेशन, नोट्स आणि इतर गोष्टी या पुन्हा अर्थसंकल्पाच्या डिबेट्समध्ये येतील. मला असं वाटतं की एखाद्या गोष्टीचा अनेक अर्थाने लोक अर्थ काढू शकतात, परंतु एखाद्याने अर्थ काढला म्हणून त्याच्यावर हा जुमलेबाज सरकार आहे, तोंडाला पानं पुसली असं म्हणायला नको. मला असं वाटतं की याच्यावर जो संशय व्यक्त केलेला आहे हा निराधार आहे. 5 लाखापर्यंतचं जे करमुक्त, जे ग्रॉस इन्कम आहे, नेट इन्कम आहे ते करमुक्त आहे आणि ते सर्वांना लागू आहे. त्यामुळे ज्यांचे 10 लाखापर्यंतही ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना पण वर्षाला 13,000 रुपये वाचणार आहेत. याच्यामध्ये माझ्या मनात शंका नाहीये. मला वाटतं कृपा करून लोकांच्या मध्ये भ्रम निर्माण करण्याचं काम आपण किंवा मी सीए नाहीये, तर आपल्याबरोबर जे तज्ञ आहेत या सगळ्या गोष्टींमधले ते तज्ञ हे सांगतायत. मी पुन्हा एकदा इथे तुमच्याकडे एक छोटासा इथे ब्रेक घेऊयात आणि लगेच परत येऊया. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण पाहिलं की 5 लाखापर्यंतचं तुमचं उत्पन्न असेल तरच तुम्हाला त्यामध्ये तेवढी सूट मिळणार आहे आयकरामध्ये. मात्र त्यावर जर तुमचं उत्पन्न असेल आणि ते जर करपात्र असेल तर मात्र तुम्हाला त्यामध्ये फक्त 2.5 लाखाची जी काही मर्यादा आहे तेवढीच सूट मिळणार आहे, त्यावर मिळणार नाही. स्पष्टपणे आपण पाहिलं या बजेटमध्ये अनेक त्रुटी असल्याचं विरोधी पक्षांनाही वाटतं. सुधीर सावंत आपल्यासोबत आहेत मगाचपासून. जयंत पाटील, मी तुमच्याकडे देखील येते. सुधीर सावंत, एकूणच बजेट तुम्हाला कसं वाटतं? नाही, पहिली गोष्ट मला थोडा ऑब्जेक्शन हे करावं लागेल, कारण ते मंत्री येत आहेत भाजपचे, म्हणतायत हाऊस द जोश. म्हणजे सैन्यात काम करणाऱ्या माणसाला 3 लाख तुम्ही कोटी रुपये केलं म्हणून जोश वाढतो का? इतके वर्ष काही दिलं नाही दिलं सैनिकांनी कधीही बघितलं नाही. जोश कायम राहिलेला आहे. पण ह्या विषयात मला एवढं सांगायचं की सैनिक प्रचंड नाराज आहे. आज या नाराजगीचा विषय कसा आहे की अनेक वर्ष आम्ही हे मांडत आहोत, लोकसभेत मांडलेलं आहे, सगळीकडे मांडत राहिलेलो आहे की 32 वर्षाचा सैनिक रिटायर होतो, 35 वर्षाचा सैनिक रिटायर होतो आणि त्याच्यानंतर 10-15 वर्ष दर भटकतो नोकरीसाठी. हा कुठला न्याय आहे? आणि म्हणून हा विषय जो आहे, आणि सैनिक हा शेतकऱ्याचा मुलगा आहे, दुसरं कोणी इथे देशाचं संरक्षण करण्यासाठी जात नाही. आणि म्हणून देशाचं संरक्षण करणाऱ्या माणसांना आणि देशाचा भूक भागवणाऱ्या जो समाज आहे शेतकरी, त्यांचं वाटाळं करून तुम्ही लावलं या 5 वर्षामध्ये मोदी साहेब. कारण तुम्ही जे काय सांगताय 5-6 हजार रुपये शेतकऱ्याला देणार आहात, हे किती मोठी फसवणूक आहे. आणि तुम्ही सतत लोकांची फसवणूक करत वेळ काढलेला आहे आणि मोठमोठ्या धनदांड्या लोकांना तुम्ही प्रचंड श्रीमंत केलेला आहे. एक तर मी तुम्हाला एकच विषय विचारतो, ग्रामीण अर्थव्यवस्था आज कुठल्या स्थितीत आहे? ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करून टाकली. शेती तर आहेच, पण तिथे बलुतेदार होते, तिथे कलाकार होते, तिथे आर्टिझन्स होते. ह्या सगळ्यांचं काय तुम्ही केलेलं आहे? आज काहीच उत्पादन होत नाही, हा एक विषय. आणि ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्यामुळे नोकऱ्या संपलेल्या आहेत. कारण नोकऱ्या तुम्ही उद्योगात तर वाढवल्या नाहीत, सर्व्हिस सेक्टरमध्ये वाढवले नाहीत, तर नोकऱ्या संपल्या. 75,000 लोक तुम्ही नोकऱ्यातनं बाहेर काढली केंद्र सरकारमधनं. त्याबद्दल नाही, नोकरी हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. घटना कलम एकच मिनिट घटना कलम 21 मध्ये स्पष्ट एक मूलभूत अधिकार म्हणून प्रत्येकाला दिलेला आहे की सरकारने नोकऱ्या दिल्या पाहिजेत.
त्यापासून तुम्ही कधीही दिलेला नाहीत आणि आता फक्त फसवणूक करण्यासाठी हा बजेट तुम्ही सादर केलाय. नक्कीच. लोक माफ करणार नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी देखील या बजेटवर प्रतिक्रिया दिलेली आहे, ती आपण पाहूया. आजचे जे अर्थसंकल्प हा सादर केला गेला हा 5 वर्षाचं या सरकारचं अपयश झाकण्याकरता जनतेच्या पैशाची उधळपट्टी करण्यासाठी आज केलेल्या बऱ्याचशा घोषणा आहेत, ज्या हे सरकार निवडणुकीनंतर येणार नाहीये आणि त्यामुळे आता ह्या घोषणा करून निवडणुकीत जास्तीत जास्त फायदा मिळवण्याकरता जाहीर केलेले बजेट आहे. बजेटवर तज्ज्ञ आणि त्याचबरोबर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहिलेल्याच आहेत. मात्र सर्वसामान्य लोकांना या बजेटविषयी काय वाटतं ते देखील आपण जाणून घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि लगेच परत येऊया. 2019च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सादर करण्यात आलेलं हे अंतरिम बजेट होतं. यामध्ये अनेक त्रुटी असल्याचं विरोधकांना वाटतं. आपल्याबरोबर जयंत पाटील आहेत. जयंत पाटीलजी, मगाशी आपण टॅक्स स्लॅबवर बोलत होतो, त्यामध्ये देखील आपल्याला गाजर दाखवण्यात आलं नोकरदारांना असं दिसलं. शेतकऱ्यांसाठीही तुम्ही म्हणता की शेतकऱ्यांनाही गाजर दाखवण्यात आलं? हो, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली असती जे नरेंद्र मोदींनी पूर्वी आश्वासन दिलेलं होतं तर मला वाटतं योग्य झालं असतं. आता जे वर्ग यांच्या विरोधात जात आहेत भाजप शिवसेनेच्या त्या वर्गांना चुचकारण्याचा प्रयत्न हा शेवटचा प्रयत्न नरेंद्र मोदी सरकारने केला आहे. त्यात शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण व्यवस्थेत राहणारी सगळी लोक ही पूर्णच या सरकारला आज शिव्या शाप देतात, कारण सगळ्याच गोष्टीत यांनी फसगत केलेली आहे. म्हणून आता हा 500 रुपये महिना देतो आणि त्यातले पेमेंट आत्ता 1 हप्ता, परत मग पुढचे 2 हप्ते निवडणुका झाल्यानंतर, म्हणजे हे सगळं खोटं आहे. 1 हप्ता वर्ग करायचा आणि वल्गना करायच्या की आम्ही तुमच्याकडे ही नवीन योजना आणलेली आहे. अहो, शेतमजुराला मी आता पाथर्डीत आहे, इथंच सभेत मी विचारलं मजुरी किती आहे इथं शेतमजुराला, तर 350 रुपये. तुम्ही देताय महिन्याला 500 रुपये आणि तेही तुमचा कावेबाजपणा असा आहे की 3 हप्त्यात देणार. तुम्ही 6000 रुपये देणार तर एका झटक्यात द्या ना. 3 हप्त्यात देणार म्हणजे काय, तर तुम्हाला सरकारला लोकसभेच्या मतदानाच्या आधी तुम्हाला 2000 रुपये वर्ग करायचे प्रत्येकाला. म्हणजे निवडणुकीसाठी हे पैसे घ्या आणि आम्हाला मत द्या असं सांगण्याचा हा दुसरा प्रकार नरेंद्र मोदी करतायत आणि हा सरळ सरळ निवडणुकातला भ्रष्टाचार आहे असं माझं मत आहे. जयंत पाटील, या बजेटमध्ये सर्वसामान्यांना, गरिबांना, आणि द्यायचंच होतं तर पूर्ण कर्जमाफी द्यायला पाहिजे होती. सगळ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला असं पियुष गोयल यांनी म्हटलेलं आहे की सगळ्यांना खुश करता येणार नाही, मात्र थोडं थोडं सगळ्यांना खुश करता येईल असं त्यांचं म्हणणं होतं. असं तुम्हाला वाटतं की शहरी ग्रामीण भागातल्या सगळ्याच नागरिकांना थोडं थोडं काही मिळालं बजेटमधून? मला काही विशेष काही दिसत नाही याच्यात. काही थोड्या करेक्शन्स असतात, ते दरवर्षी होतात, पण हे इंटरिम बजेट आहे. यांना खरं म्हणजे हे बजेट मांडायचा तसा अधिकारच नाही, कारण 5 मार्चच्या दरम्यान जर लोकसभांच्या निवडणुका जाहीर होणार असतील तर 1 एप्रिल नंतर इम्प्लिमेंट होणारं बजेट आज मांडून घोषणा करून लोकांना थोड्याशा घोषणांची सवय सरकारला एवढी आहे की आणखीन एक घोषणांचा पाऊस पडला, पण लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर त्याची जबाबदारी, दायित्व नव्या येणाऱ्या सरकारला आहे. त्यामुळे नव्या सरकारला त्याचं स्वतःचं नवीन बजेट मांडावंच लागेल आणि त्यामुळं यांनी वोट ऑन अकाउंट बजेट मांडायचं पाहिजे होतं. चिदंबरम योग्य म्हटले, हे वोट ऑन अकाउंट बजेट नाही आहे, अकाउंट फॉर वोट्स आहे. त्यामुळे मतांसाठी केलेला हा खेळ आहे आणि पियुष गोयलना अर्थसंकल्प मांडण्याचा अनुभव नाही. अरुण जेटलींना थोडा बहुत काहीतरी अनुभव आलेला होता, पण ट्रॅक चुकलेलं हे बजेट आहे. जर देशातल्या शेतकऱ्यांना खुश करायचं होतं तर देशात सरसकट कर्जमाफी मनमोहन सिंग आणि शरद पवार साहेबांच्या सरकारने जशी केलेली तशी केली असती तर क्षणभर त्याचं कौतुक केलं असतं. पण ती करता येत नाही, कारण राहुल गांधींनी मागणी केलेली आहे की कर्जमाफी मिळेपर्यंत आम्ही हम आपको सोने नहीं देंगे, म्हणजे कर्जमाफी केली की राहुल गांधीला श्रेय जाईल, म्हणून ती करता येत नाही. असे म्हणजे राजकीय श्रेयवादात अडकलेले भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व आहे आणि त्यामुळे मला वाटतं की याच्यात काही फारसा अर्थ नाही. उलट गांभीर्यानं घेतलं पाहिजे ते राहुल गांधी यांनी जे दारिद्र्य रेषेच्या खाली राहणारे आहेत त्यांना मिनिमम काही उत्पन्न देण्याची व्यवस्था केलेली आहे आणि ते मला वाटतं जास्त सक्षम
आणि चांगली घोषणा आहे, जी निवडणुकीनंतर राहुल गांधींचं सरकार आलं तर ते इम्प्लिमेंट करू शकतील. बर, यासाठी आपण जाणार आहोत अवधूत वाघ यांच्याकडे. मात्र रावसाहेब दानवे काय म्हणतात या बजेट संदर्भात ते आधी आपण ऐकूया. आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आहे खासदार रावसाहेब दानवे साहेब. सर, बजेट सादर झालाय, अंतरिम बजेट होता परंतु सरकारने पूर्ण बजेट सादर करण्याचा प्रयत्न. अत्यंत लोकप्रिय अशा प्रकारचं हे बजेट आहे. शेतीला विशेष प्राधान्य मोदीजींनी दिलेलं आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये प्रत्येक 2,000 रुपये प्रमाणे 1 वर्षामध्ये जमा होणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारनं 75,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. केवळ शेतीलाच नाही तर विविध प्रकारच्या सर्व क्षेत्राला स्पर्श करणारं अशा प्रकारचं हे बजेट आहे आणि त्यामुळं जनतेला यामधून दिलासा मिळणार आहे. 5 लाख रुपयापर्यंतचे रुपयाला टॅक्स लागणार नाही अशा प्रकारची सुद्धा घोषणा करण्यात आली. संपूर्ण कर्जमाफीविषयी चर्चा होती शेतकऱ्यांसाठी, पण त्याबाबत कुठलं झालं नाही. फक्त 6,000 रुपये प्रतिवर्ष देण्याचं. मला असं वाटतं की प्रत्येक राज्य सरकारने वेगवेगळ्या योजना आणून राज्यातली शेतकऱ्यांच्या कर्ज माफ केलेलं आहे आणि अजूनही राज्य जर पुढच्या काळात करतील तर केंद्र सरकारची त्याला काही अडचण नाही आहे. तुम्ही खासदार म्हणून या बजेटला किती मार्क द्या? या बजेटला 100% मार्क आम्ही देतो, कारण सर्व क्षेत्राला स्पर्श करणारं हे बजेट आहे. धन्यवाद रावसाहेब. हे होते रावसाहेब दानवे यांचं असं मत आहे की सर्वसामान्यांसाठी हा बजेट आहे. नवी दिल्लीहून कॅमेरामॅन राकेश कुमार विनोद आठवड, TV9 मराठी. रावसाहेब दानवे म्हणतात की सर्वसमावेशक असं हे बजेट होतं. मला पटापट सगळ्यांच्या प्रतिक्रिया हवेत. नवले सर, आधी तुमच्याकडे, कारण शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचं असं हे बजेट होतं. तुम्हाला असं वाटतं की 500 रुपये दर महिना दिल्यामुळे किंवा 6,000 रुपये दिल्यामुळे शेतकऱ्याला तेवढा दिलासा मिळेल? नेमकं मला हे सांगाल की तुम्ही मगाशी मी तुमचं ऐकलं की तुम्ही खुश नाही आहात ह्या बजेटवर, मात्र नेमकं काय करायला हवं होतं? आता मगाशी पाटील साहेब जे म्हणाले, संपूर्ण कर्जमाफी आणि घामाचं दाम मिळावं यासाठी 1.5 हमी भावासाठी पुरेशी तरतूद ही मागणी होती. हे कॅल्क्युलेशन करा ताई, 3 रुपये 30 पैसे प्रति व्यक्ती वाट्याला येत आहेत प्रति दिवसाला. किमान जीवन जगण्यासाठी तुम्ही आम्हाला 3 रुपये 30 पैसे अन्नदात्याला देतात आणि त्यातून म्हणता की 3 रुपये 30 पैशामध्ये मोठा दिलासा मिळाला. अक्षरशः वेदना होत आहेत यांच्या सगळ्या ह्या भाषणं ऐकताना. आणि म्हणून आम्हाला ही भीक 3 रुपये 30 पैशाची भीक नको आहे. घामाचं दाम द्या, उत्पादन खर्च भरून निघेल अशा प्रकारची बाजार व्यवस्था आणा. आणि तुमच्या धोरणांमुळे बाप कर्जबाजारी झालाय, ते पाप तुमचं आहे, ते एकदा मिटवून टाका आणि घामाचं दाम देणारं धोरण आणा. 3 रुपये 30 पैशाची भीक नको ही मागणी करतायत शेतकरी. यमाजी मालकर सर, आधी तुमच्याकडे येते. इथे आता जयंत पाटील यांनी जसं म्हटलं की राहुल गांधींनी जी काही योजना सांगितली होती की गरिबांसाठी एक ठोस असं इन्कम, तर ते शक्य होतं खरंच? त्याचं प्रतिबिंब तुम्हाला बजेटमध्ये दिसलं? UBI म्हणतात, युनिव्हर्सल इन्कम स्कीम, आणि ती आपल्या देशामध्ये केव्हाच यायला पाहिजे होती. पण केवळ आपलं पब्लिक फायनान्स चांगलं नसल्यामुळे आपण या प्रकारच्या योजना आणू शकत नाही. आत्तासुद्धा राहुल गांधींनी जे म्हटलेलं आहे त्याच्यासाठी 7 लाख कोटी रुपये लागतात. जे 7 लाख कोटी रुपये आत्ता आपलं डायरेक्ट टॅक्ससुद्धा जमा होत नाही 7 लाख कोटी रुपये आपल्या देशामध्ये. पण मला एका वेगळ्या विषयावर आपलं लक्ष सगळ्यांचं वेधायचं आहे. ते असं आहे की आपण जे आकडे पाहतो आहोत ते आकडे आपल्याला आत्ता कुठे पेलवायला लागलेले आहेत. आत्तापर्यंत ह्या गोष्टीसुद्धा आपण करू शकत नव्हतो. याचं कारण आत्ता टॅक्स थोडा बरा जमा व्हायला लागलेला आहे. त्यामुळे ही जी चर्चा आत्ता चाललेली आहे 5 लाखाची सूट वगैरे, ही सुद्धा थोडी अनाठाई आहे. याचं कारण असं की ज्याचं उत्पन्न जास्त वाढलेलं आहे त्यांनी टॅक्स दिलाच पाहिजे, नाही तर चालणार कसं हे सगळं? ही राजकीय चर्चा सोडून द्या. त्याच्या दृष्टीने मग राजकीय पक्ष ज्यावेळी निवडणुकीला सामोरे जातात त्यावेळी काँग्रेस आणि BJP याच्यामध्ये काहीच फरक नाही, 0 फरक आहे. कारण त्यांना राजकारण करायचं, त्यांना निवडणुका लढवायच्या, ते मी समजू शकतो. कारण त्यांना व्हाईट मनी दिलेलंच नाही, ते ब्लॅक मनीवरच ती निवडणुका लढवल्या जातात, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्या पार्श्वभूमीवर मी असं म्हणतो की बजेट म्हणजे त्याच्यातली जी आकडेवारी आपण पाहतो त्या आकडेवारीमध्ये आपण टॅक्स टू GDP रेशो जो जगभर पाहिला जातो तो जर पाहिला तर आपली परिस्थिती अतिशय वाईट आहे. सध्या टॅक्स GDP रेशो आपला कसाबसा 16% आहे, जो 30-32% असला पाहिजे. तो जोपर्यंत नसेल तोपर्यंत आपल्या मागण्याला काही अर्थ नाहीये. म्हणजे मागण्याचा अधिकार आहे पण त्याला अर्थ नाहीये काही. तर तो मला असं वाटतं की तो टॅक्स GDP रेशो थोडा सुधारला, हे या बजेटचं त्यातल्या त्यात मला चांगलं लक्षण असं वाटतं आणि ते समोर आलं पाहिजे लोकांच्या. बरोबर. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील या बजेटवर प्रतिक्रिया दिली आहे, ती आपण पाहू. या घोषणा बजेटमध्ये करण्यात आलेल्या आहेत, दिसत आहेत ते आपल्याला.
तुम्हाला असं वाटतं या लोकप्रिय घोषणा 2019 पर्यंत नेऊन पोहोचवतील मोदी सरकारला? मला वाटत नाही. उलट सरकारचं अपयश अजून उघड होईल आणि एक 2-3 दिवस गेले तर तुम्हाला एक्झॅक्ट अनालिसिस या बजेटचं बाहेर ज्यावेळी यायला लागेल त्यावेळी भ्रमनिरास झालेलं आहे. जे सरकार काही महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी रिझर्व्ह बँकेच्या रिझर्व्ह फंडातून 3.5 लाख कोटी रुपये मागत होतं ते सरकार काय बजेट मांडणार? त्या सरकारलाच लक्षात आलेलं आहे की आपल्याकडे पैसे नाहीत. ते ह्या देशातल्या लोकांच्या आशा आकांक्षावर पाणीच फिरवणार. त्यामुळं मला खात्री आहे की हे काही करू शकत नाहीत. सगळ्या घोषणा नरेंद्र मोदींच्या, आता आम्ही महाराष्ट्रभर परिवर्तन यात्रेत जातोय, नरेंद्र मोदींच्या सगळ्या घोषणांचे क्लिप्स दाखवतोय मी. त्यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्रात लोकांचा मिळतोय, कारण लोकांना पटतंय की हे बोलण्यात आणि करण्यात यांचे अंतर आहे. आणि हीच परिस्थिती बजेटच्या बाबतीत आहे, याच्यात माझ्या मनात काही शंका नाही. अवधूत वाघ यांची एक प्रतिक्रिया घेऊयात, मग माइंडकर मी तुमच्याकडे येते. अवधूत वाघ, मगाशी नीलमताईंनी 2 मुद्दे मांडले, एक बेरोजगारांचा मुद्दा मांडला आणि एक महिलांचा मुद्दा मांडला. बेरोजगारांचा मुद्दा बघितला तर आज 12 लाख कोटी रुपयाची इन्फ्रास्ट्रक्चरची कामं चालू आहेत. त्याच्यामध्ये 30% लेबर असतं, 70% मटेरियल असतं. 300 दिवस एखादा माणूस काम करतोय आणि त्याला 400 रुपये पगार मिळतो असं दिवसाला, असं जरी पकडलं तरी या इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून 3 कोटी कामगार आज काम करतात. आणि ताई, मी एक सांगू इच्छितो की मुद्रा योजनेमध्ये 15,54,00,000 लोकांना आतापर्यंत डायरेक्ट आपण कर्ज दिलेली आहे. त्याच्यामध्ये 70% महिला आहेत. म्हणजे 10 कोटीहून अधिक महिलांनी ज्या नोकरी करत नाहीत आपल्या घरगुती उद्योगधंदे सुरू केलेत आणि स्वतःच्या पायावर घरदार बघून आहे. निखिलाजी मला माफ करा, मला आता दुसरीकडे जायचं आहे. मला फक्त मगाशी रामदास आठवले साहेब मध्ये बोलत होते त्यावेळी त्यांनी एक कविता केली. ती कवितेमध्ये थोडीशी चेंज करून मला असं म्हणायचं आहे, काँग्रेसला लागली आहे चाहूल, काँग्रेसला लागली आहे चाहूल की आता यावेळी सुद्धा हारणार आहे राहुल. अच्छा, छान कविता होती तुमची ही काँग्रेससाठी. मला वाटतं रोगे बोलायला उत्सुक असतील यावर. मात्र हंसराज अहिर यांनी या बजेटवर काय प्रतिक्रिया दिली आहे ती आधी आपण पाहूया. एक बजेट असं आहे बजेट की देशातील प्रत्येक मतदाता, प्रत्येक नागरिक, प्रत्येक वर्ग, प्रत्येक क्षेत्रामध्ये सरकारने फार बारकाईने बजेट दिलेलं आहे आणि प्रत्येकाच्या लाभाकरता काही ना काही यात दिलेलं आहे. मग श्रीमंत असेल, इंडस्ट्रियल असेल, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, अशा प्रकारे देशातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रामध्ये मजबूत करून हा देश मजबूत कसा होईल याचे चिंतन केलेलं होतं. गेली 6-4.5 वर्ष सरकारने विविध कार्यक्रम राबवले आणि त्याच्यातून असा नागरिक उभा केला, व्यक्ती उभा केला की सरकार त्यांना सगळ्यांना काही देत आहे. याच्यातून देशाची आर्थिक स्थिती सुधार होतच आहे, अजून होईल, मजबूत होईल. आणि माझं मत असं आहे की प्रत्येक नागरिक मजबूत करणं, प्रत्येक क्षेत्र मजबूत करणं, उत्पादन वाढवणं आणि याच्यातून देश मजबूत करणं हाच या बजेटचा उद्देश आहे. 4 वर्ष 4.5 वर्ष सरकारने खूप मेहनत घेतली आणि लोकांना जागृत केलं, करदाते वाढवले आणि उत्पन्न वाढवलं, स्किल एज्युकेशन स्किल वाढवलं, देशामध्ये रोजगार वाढवलं. आणि आता सरकारने शेवटी या बजेटमध्ये इतकं चांगलं बजेट दिलेलं आहे की आता फ्युचरमध्ये कोणालाही असं वाटेल की हे सरकार पाहिजे. थँक्यू. नक्कीच बाकी सगळ्यांच्याही प्रतिक्रिया आपण घेणार आहोत की बजेटमध्ये नेमकं काय असायला हवं होतं आणि कोणत्या अशा गोष्टी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहेत त्या. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात, लगेच परत येऊया. शिवसेनेला पटलं हे बजेट. माइंडकर बोला. प्रश्न असा आहे की एकूण 3 व्यक्तींना म्हणजे शेतकरी, कामगार आणि मध्यमवर्गीय यांना किती बेनिफिट्स मिळाले, तर त्यातलं शेतकऱ्यांचे अनालिसिस नवलेंनीच सांगितलं की 3 रुपये 30 पैसे दिवसाला 3 रुपये 30 पैसे एका दिवसाला एका व्यक्तीला मिळत आहेत. मध्यमवर्गीयांना आपल्याला असं वाटलं की 2.5 लाखाहून 5 लाखावर जे काही झाले ते फार मोठं आहे असं वाटलं, पण त्या ट्यूब मधली हवा एकदम फुस झाली त्या आपल्याच सीएनच्या कृपेमुळे. जेव्हा त्यांनी सांगितलं की ते तसं नाही आहे, कारण जर तुम्ही 5 लाखाच्या वर गेलात तर लगेच ते पुन्हा 3.5 लाखावर तुम्हाला द्यायला लागतं. म्हणजे याचा अर्थ अगदी पुन्हा एका वाक्यात तसा प्रत्येक पक्षाला अधिकार आहे की इलेक्शन ओरिएंटेड बजेट द्यायचा, तसं 4 वर्ष काहीही न करता यावेळेस मात्र आपला जो कणा आहे, आपला हक्काचा मतदार आहे, भाजपचा हक्काचा मतदार म्हणजे मध्यम वर्ग, या मध्यम वर्गाला लुभावण्यासाठी 5 लाखाची करती एक प्रकारची जुमलाच त्यांनी दिलेला आहे. या पलीकडे इलेक्शन बजेट, या पलीकडे याला काहीही म्हणता येणार नाही.
आपल्यासोबत दिलीप सामंत आहेत. दिलीप सामंत, तुम्ही बोला यावर 5 लाखाची मर्यादा. 5 लाखाची मर्यादा अगदीच काय नव्हतं त्याच्यापेक्षा चांगली आहे, बरोबर आहे. बरेचसे असे आहेत. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे काय, हा सगळा जो प्रकार चाललेला आहे ना, त्याच्यामध्ये काय असतं की सरकारकडे पैसे कमी आहेत. मगाशी ते जयंत पाटील साहेब म्हणाले की रिझर्व्ह बँकेकडून 3,500 कोटी रुपये मागत होते म्हणून ते वितुष्ट सरकार आणि रिझर्व्ह बँकेत 3.5 लाख कोटी म्हणून ते वितुष्ट निर्माण झालं. म्हणजे सरकारकडे पैसा कमी आहे. आता सरकारने पहिला विचार असा करायला पाहिजे की आपलं उत्पन्न कसं वाढवायचं. म्हणजे माझ्या टिपिकल मध्यमवर्गीय दृष्टिकोनातून मी सांगतो की आमच्या घरची मुलं आयुष्यभर नोकरी करतात काय, आणि त्यांना पेन्शन नाही, आणि 5 वर्ष निवडून येतात, त्यांना आयुष्यभर पेन्शन, त्याच्यानंतर नगरसेवक असेल त्याची पेन्शन, त्याच्यानंतर तो MLA झाला की त्याची पेन्शन. अजूनपर्यंत मी नेटवर शोधलं पण मला कुठेही सापडलं नाही की अजूनपर्यंत भारत सरकारने या पेन्शनच्या समोर किती खर्च केला. नक्कीच. हा, आणि तो जर खर्च नाही केला ना तर आरामात तुम्ही वाटेल तेवढे देऊ शकता आणि वाटेल त्या हिशोबाने तुम्ही देशवरती आणू शकता. नक्कीच. म्हणजे एक अग्रिकल्चर आणि हे बरोबर. मला थांबायचं फक्त सोमण, मला 5 लाखांच्या या मर्यादेसंदर्भात पुन्हा एकदा थोडंसं सांगाल, आणि रिअल इस्टेटमध्ये नेमकं काय झाले ते किती मध्यमवर्गीयावर कोणता परिणाम. बजेटमध्ये आता जे आपल्या अनाउन्समेंट केलेले आहे सरकारने, आपण परत एकदा हे सगळ्यांनी लक्षात घेऊया की ह्या बजेटकडे आपण पुन्हा राजकीय पक्षाच्या हिशोबाने बघूया नको. आपण म्हणतोय मध्यमवर्गीय किंवा या लोकांना काय मिळालं, तर जसं सर आता म्हणाले की मध्यमवर्गीयाला ज्याला खरंच 5 लाखापर्यंत कर पात्र उत्पन्न होतं त्याला 12,500 रुपयाचं नक्की बेनिफिट झालेलं आहे, याच्यात वाद नाही. आज आपण जर संख्या बघितली तर नोकरदार वर्गामध्ये पुन्हा तो एक सर्वे करावा लागेल की नेमके 5 लाखाच्या आतमध्ये किती लोक आहेत पगार वार्षिक, आणि 5 लाखाच्या वरती किती आहेत. जर 5 लाखाच्या आतमधले लोक जास्त निघाले तर आपण असं म्हणायला काय हरकत आहे की बाबा त्यांना निश्चितच गव्हर्नमेंटनी बजेटमधनं फायदा झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकूणच बजेटमधल्या सगळ्या गोष्टींचा उहापोह पुन्हा एकदा इथे केलेला आहे, आणि हे बजेट गरिबांसाठीचं, कामगारांसाठीचं, शेतकऱ्यांसाठीचं असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. पीएम किसान योजनेचा लाभ हा 12 कोटी शेतकऱ्यांना होईल असंही त्यांनी म्हटलं. स्वातंत्र्यानंतर शेतकऱ्यांसाठी बनलेली ही सगळ्यात मोठी योजना आहे असा उल्लेख देखील इथे पंतप्रधानांनी केलेला आहे. नक्कीच या सगळ्या संदर्भामध्ये मला विद्याताई तुमच्याकडे यायचं. विद्याताई, पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा एक लेखाजोखा यामध्ये मांडलाय. सरकारची योजना त्यांनी सांगितल्या. त्यांचं असं म्हणणं आहे की स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच शेतकऱ्यांसाठी अशा प्रकारची ही योजना आली. मोदींचं जे आहे फेकू मोदी हल्ली जे म्हणतात सोशल मीडियामध्ये, तसं ते फेकून गेले आता आपल्या समोर. परंतु दुसरं असं आहे की लोकांच्या लक्षात आहे ना काय केलं. आजच रिपोर्ट आहे की 45 वर्षात इतकी बेरोजगारी झाली नाही, आणि बेरोजगार सगळे शेतकऱ्यांचीच मुलं आहेत ना, कोणाचे मुलं आहेत हे. त्यामुळे आता ते जे बोलत होते त्यांनी शेतकऱ्यांसाठी इतके वर्षात काहीही केलं नाही. मोदींचं विमान हे कायम वरती उडालेलं होतं. 2014ला ते प्रचारामध्ये आले, त्याच्यानंतर आपल्याला ते कुठे दिसलेले नाहीत, परदेशातच दिसले. आम्ही रोज टीव्हीवर बघत होतो आज कुठल्या देशात, आज कुठल्या देशात. 5 वर्षात पृथ्वीवरचे जेवढे देश आहेत तेवढे त्यांनी भ्रमण करून झालेलं आहे. आणि आता त्यांना आठवण आली असंघटित कामगार, शेतकरी. कारण शेवटी इंडस्ट्रियलिस्ट मोठे अदानी अंबानी हे काय मतदार नाही आहेत ना, 1-2 मतांनी ते निवडून येऊ शकत नाही. तर शेतकऱ्यांसाठी आपण काहीतरी केलेलं आहे. त्यांनी याच्यामध्ये आता बजेटमध्ये सांगितलं की आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, अरे इतके दिवस त्या आझाद मैदानला येऊन मागणी मागतायत की आमचे पगार वाढवून द्या, त्यांच्या तोंडाला पानच पुसले ना. मग त्यांच्यासाठी तुम्ही काय केलेलं आहे. महिलांसाठी त्यांनी आता प्रत्येक पेट्रोल पंपावर आपण मोदींचा एक स्टायलिश फोटो पाहतो, जाहिरात पाहतो. त्या जाहिरातींवर किती कोट्यावधी खर्च केले. तेवढे अंगणवाडी सेविकांना, आशा वर्कर्सला किंवा मध्यमवर्गीय गृहिणींसाठी जर दिले असते तर त्यांनाही, मग एवढं जर ते बोलतायत तर मग त्यांना काही प्रचार करायची गरजच नाही ना. त्यांनी जर 5 वर्षात काम केलं असं ते म्हणतायत, आणि ते जर खऱ्या अर्थाने केलं असेल तर भाजपला प्रचार करायची गरजच नाही. आज अमित शहांचं मगाशी मी ऐकलं, ते किसान, मजूर, मध्यम वर्ग हे आता नावं घ्यायला लागलेले आहेत. त्याच्या परमपूज्य बापू विनोबा भावे एकीकडे म्हणतात, सनातन संस्कृती एकीकडे म्हणतात. म्हणजे ते काय बोलतायत, गोमाता हे सगळं काय बोलतायत, म्हणजे सगळ्याची भेळ करतायत ते. म्हणजे त्यांच्यापैकी त्या 10 तोंडाचा जो रावण आहे आपण म्हणतो, त्यातलं ते हिंदू महासभा यांनी गांधीजींच्या हत्येच्या दिवशी पुन्हा एकदा हत्या करायचा प्रयत्न केलाय, पण तो निष्फळ आहे.
150 बरं, वर्ष या झाले सगळ्या झाल्या गांधीजींना. पॉलिटिकल म्हणजे हे सगळं जे मला झालेलं निखिलेश सोमण तसंच सामंत सर आणि यमाजी मलकर सर तुमच्याकडे यायचंय तिघांकडे. गांधींना 150 वर्षात खरं तर लोकं मारू बजेट शकले सादर नाही. होण्याच्या आधी देशाचा आर्थिक पाहणी अहवाल जो आहे तो सादर केला जातो. त्यावरून आपल्याला एक अंदाज येत असतो की काय स्थिती आहे एकूणच, आणि त्यानंतर आपल्याला बजेटचा अंदाज येतो की बजेटमध्ये नेमकं काय असेल. इथे मोदींनी इथे उल्लेख केलेला आहे की गरिबी हटाव योजना एक प्रकारे गरिबांचं जीणं सुखकर करण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांना गरिबीतनं वर आणण्याचा प्रयत्न केला. गेल्या हे बजेट सोडा, मागच्या बजेटमध्ये तुम्हाला असं काही दिसलं का? म्हणजे ज्या काही घोषणा आज मोदी सरकारनं केलेल्या आहेत त्या आधीच्या 5 बजेटमध्येही होऊ शकल्या असत्या. ते कसं आहे म्हणजे ह्या सगळ्या बजेटच्या पार्श्वभूमीवर जी चर्चा, माझा आग्रह असा आहे की बजेटवरच चर्चा झाली पाहिजे. म्हणजे आत्ता समजा तुम्ही मोदींच्या भाषणाविषयी मला विचारलं तर मी असं म्हणेल की मोदी तेच सांगतायत, त्यांच्यावरच्या प्रतिक्रिया त्याच आहेत, त्याच्यात फरकच नाही. मग बजेटची चर्चा आपण वेगळी का करायची? कारण बजेटच्या निमित्ताने लोकांपर्यंत काय गेलं पाहिजे, त्यातल्या काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि ती जी दारिद्र्य रेषा म्हणतो आपण ती वर आली की नाही ती आपण पाहिली पाहिजे. तर त्या अर्थाने म्हणजे त्या आकडेवारीवर जर विश्वास ठेवायचा तर दारिद्र्य रेषेची ती वर्षानुवर्षे येते वर आणि ती गेल्या काही वर्षातही आलेली आहे. काँग्रेसच्या काळातही आलेली आहे, बीजेपीच्या काळातही आलेली आहे. हे आपण मान्य केलं पाहिजे, आपला देश हा. तर त्या अर्थाने मी असं म्हणेन की यातल्या ज्या योजना आहेत त्या जर DBT पद्धतीने म्हणजे डायरेक्ट ट्रान्सफर पद्धतीने जर गरीब लोकांपर्यंत गेल्या तर त्याचा अतिशय चांगला फायदा होणार आहे. आतापर्यंत अनेकदा गरिबांपर्यंत पैसा देण्याच्या योजना खूप आल्या, पण मध्यस्थ ते पैसे खात आहेत, त्यांच्यापर्यंत ते जिरतायत. आता पहिल्यांदा असं होतंय, त्याचं कौतुक केलं पाहिजे. त्या गोष्टीबद्दल आपण हे केलं पाहिजे की व्यवस्था म्हणून ते तयार होत आहे, कुठलं सरकार म्हणून तयार होत नाहीये. तर DBTच्या माध्यमातून जर ही मदत गेली तर त्याचाच अतिशय चांगला उपयोग होईल पुढच्याही काळामध्ये आणि एक सिस्टीम म्हणून आपण आपल्या देशाकडे आपण पाहू शकू. मला असं वाटतं की त्याच्याविषयी आपण आग्रही असलं पाहिजे. नक्कीच सर, मी तुमच्याकडे येते दोघांकडे. मात्र तेलंगणाच्या खासदार आहेत के कविता, त्यांनी देखील या बजेटवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. खरं तर शेतकऱ्यांसाठी जी योजना सरकारनं आता दिलेली आहे ती तेलंगणामध्ये रायडू बंधू म्हणून ही योजना सुरू आहे. मात्र तिथे प्रत्येक शेतकऱ्याला 10,000 रुपये दिले जातात. इथे ही योजना जी आहे ही काही शेतकऱ्यांना 6,000 तर दर महिन्याला 500 रुपये अशा प्रकारची ही योजना आहे. के कविता यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे बजेटवर ती आपण पाहूया. ये जो बजट पेश किया है अंतरिम बजट था, लेकिन सरकार ने चुनाव को लेके बजट पेश किया. बिल्कुल चुनाव को लेके ही पेश किया है, लेकिन मैं खुश हूँ किसानों के बारे में. एटलीस्ट अभी तो इस सरकार ने बात किया है, तो अभी तो कोई ठोस कदम उठाया है. जिस तरीके से तेलंगाना में हम किसान को पर एकड़ पैसा देते हैं उसी मॉडल पे केंद्र सरकार ने कुछ प्रपोजल दिए हैं. लेकिन मैं ये कहना चाहती हूँ तेलंगाना का कॉपी तो अच्छे से किया है बीजेपी ने, लेकिन बहुत बुरी तरीके से कॉपी किया है. तेलंगाना में पैसा ज़्यादा देते हैं किसान को, यहाँ बहुत कम देने की बात हुई है. तो मैं डिमांड इतना करना चाहती हूँ नरेंद्र मोदी जी से कि जिस तरीके से 1 एकड़ को 5,000 रुपये सालाना 2 बार देते हैं तेलंगाना में, उसी तरीके से देश के किसान को पैसा दे. आज 70,000 करोड़ का ये प्रपोजल लगा है, चाहे 2 लाख होने दीजिए, 3 लाख होने दीजिए, लिमिट हटा के किसान तो किसान ही होता है, चाहे छोटा बड़ा सभी को देना चाहिए. ऐसा पूरी कर्ज माफी की बात हुई थी, लेकिन अचानक 2,000 के हिसाब से 3 बार में दे दिए. 6,000 में तेलंगाना की कॉपी भी ठीक से नहीं हो पाई. आपको लगता है कि पूरी कर्ज माफी किसान के लिए जरूरी है? कर्ज माफी के साथ साथ ये पैसा देना चाहिए, क्योंकि सिर्फ कर्ज माफी से किसान का हमेशा के लिए प्रॉब्लम सॉल्व नहीं होने वाला है. तो कर्ज माफी करते हुए साथ में इंसेंटिव देना चाहिए और साथ में बहुत सारे चीज़ है जैसे सिंचाई का पानी देना है, मैकेनाइजेशन के लिए ट्रैक्टर वगैरह का सब्सिडी बहुत ज़्यादा देना है. सो ये सारे काम एक साथ जब करेंगे तो ही किसान आगे बढ़ पाएगा. एक सांसद के तौर पर कितना मार्क देंगे आप? ये तो बिल्कुल हमारी तेलंगाना की नकल है, तो एटलीस्ट 5 मार्क तो देना पड़ेगा 10 में, लेकिन बुरी नकल है इसीलिए सिर्फ 5 दे रहे हैं, 10 नहीं दे रहे. थँक्यू. ह्या होत्या के कविता यांचं असं मत आहे की तेलंगणाची कॉपी सरकारने व्यवस्थित केली नाही, पण काही असो सरकारने शेतकऱ्यांबाबत विचार तर केला आहे. नवी दिल्लीहून कॅमेरामॅन राकेश कुमारसह विनोद राठोड, TV9 मराठी. तेलंगणाच्या खासदार के कविता यांची ही प्रतिक्रिया. जी रोगे बोला. मालकर म्हणाले की आता जे काही गरिबांना जी काही मदत होते ती त्यांच्या खात्यावरती जमा होते. मालकर साहेब, कधीतरी आपण आठवण करूया ना त्या महान मोठ्या माणसाची की ज्याने याची सुरुवात केली. ती सुरुवात केली होती मनमोहन सिंगाने. आता आम्ही सगळेच लोक, आता अर्थतज्ञ वगैरे सगळे पॉलिटिशियन्स वगैरे सगळे त्या GSTचं कौतुक करताना मला दिसतात, परंतु ती GSTला विरोध करण्याचं 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 6 वर्ष
पार्लमेंटमध्ये विरोध करण्याचं काम जे आहे ते ह्याच भारतीय जनता पक्षाने आणखी आमच्या मोदी साहेबांनी केलं. एकच फक्त मला मिनिट दे. खरं म्हणजे आता त्याने भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये सांगितलं की आम्ही काय करणार आहोत या सांगण्याच्या ऐवजी त्याने गेल्या 4-4.5 वर्षामध्ये काय केलं हे जर सांगितलं असतं तर भारतीय जनतेच्या ध्यानामध्ये निखिला एकच बातमी आज वर्तमानपत्रामध्ये आलेली आहे, ती आपण सगळ्यांनी वाचलेली असेल की या माणसाने सांगितलेलं होतं आमच्या पंतप्रधानाने 56 इंचाच्या छातीच्या माणसाने की माझं सरकार आल्याच्या नंतर या देशामध्ये 2 करोड रोजगार दर वर्षाला निर्माण करणार आहे. म्हणजे आता 4.5 वर्षामध्ये 9 करोड सामंतसाहेब रोजगार निर्माण व्हायला पाहिजे होते. परंतु आज जे काही डोळ्यासमोर येत आहे त्याच्यामध्ये आज सगळ्यात जास्त बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. ते 6.5 नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशनचं जे काही बातम्या आले आणि ते सुद्धा दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते सुद्धा दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. मनमोहन सिंगांच्या काळामध्ये पहिल्या 5 वर्षाचा जीडीपी जो आहे तो ॲव्हरेज जीडीपी 8.5 होता, याचा 7.1च्या वरती कधी गेलाच नाही. आणि त्यामुळे एक सांगतो की त्या माणसाने या देशामध्ये आर्थिक क्रांती घडवण्याची सुरुवात केलेली होती, ती कोसळवून टाकण्याचं काम त्याने केलं. ते 70 वर्ष म्हणे ते सांगतात की 70 वर्षात काँग्रेसने काय केलं. अरे 70 वर्षामध्ये फक्त 40 लाख कोटीचं कर्ज होतं. आता तेच कर्ज आमच्या डोक्यावरती 82 लाख कोटींचं झालेलं आहे. मग देशाची प्रगती झाली का अधोगती झाली याचा विचार आपण सगळ्या मंडळीने करायचा. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. सामंत सर आणि सोमण सर, तुमच्या दोघांकडे मी येते. बजेटमध्ये आता बजेट पॉलिटिकल नजरेमधून पाहिलं तर त्यांना ते निगेटिव्ह दिसणार. मात्र तुम्हाला नेमकं काय वाटतं? कारण जर बजेट ज्या वेळेला सादर होत होतं त्यावेळेला शेअर मार्केट मात्र वधारत होतं. शेअर आता काय आहे, कुठच्याही देशाची किंवा जी आर्थिक मोजमाप करतात ना ते शेअर मार्केटवरती करतात. बरोबर. आणि ह्याच्यात आणखीन दुर्दैवाची गोष्ट काय माहिती आहे का, की ज्याला शेअर मार्केट बद्दल काडीची कल्पना नसते ना तो त्याच्यावरती वॉरन बफेटच्या अथॉरिटीने बोलत असतो आणि ह्यांना वॉरन बफेट कोणते पण माहित नसते. मी सांगतो ना, शेअर बाजार जुगार आहे हे टिपिकल मिडल क्लास माणूस म्हणतो, पण शेअर बाजार जुगार नाही आहे. तुम्ही तो जुगार बनवलाय, जुगार म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं म्हणून होतं. नाही तर मला सांगा की हे मोठमोठे टॉवर्स आहेत, कुठच्या इंजिनियरचे डॉक्टरचे टॉवर्स आहेत, यांचे टॉवर का झाले? आणि त्यांनी चोऱ्या केलेल्या नाहीत. कारण मी 30 वर्ष या शेअर मार्केटमध्ये आहे, मला माहिती आहे ह्याच्यासाठी काय करायला लागतं आणि मी 12-12 तास किती काम करायचं हे पण मला माहिती आहे. तर आणि मुख्य म्हणजे काय की आज शेअर मार्केट जवळजवळ मी मगाशी बसलो होतो तेव्हा 450 पॉईंट पर्यंत वरती गेलो होतो. आणखीन तुम्हाला त्यात काय पाहिजे? जेव्हा शेअर मार्केट म्हणतं की बजेट चांगलं आहे बस झालं. सर्वसामान्य लोकांचीही तीच प्रतिक्रिया असते. बस नाही बघा, मी आता याच्यामध्ये थोडा आणखीन असा प्रकाश टाकीन की जसं सर म्हणाले तसं मी पण गेले 16 वर्ष शेअर बाजारामध्ये काम करतोय. आपण थोडंसं जर म्हटलं तर आर्थिक जे आता आपण सर्वेक्षण रिपोर्ट आला नाही म्हणून असं म्हणतोय की जो बजेटच्या आधी यायला हवा होता. आपण असं बघूया की मुळात हे फुल बजेट नाहीये, हे अंतरिम बजेट आहे. त्याच्यामुळे आपण मगापासून जी चर्चा करतोय ज्याच्यावर प्रतिक्रिया घेतोय लोकांच्या माननीय सदस्यांच्या, माझ्या मते त्या प्रतिक्रियेला काही अर्थ नाहीये. कारण बजेटच जर पूर्णपणे मांडण्याचा सरकारला अधिकार नाहीये तर आपण त्याच्यावर बोलण्यापेक्षा जे मांडलंय त्याच्यावरती आपण बोललो तर माझ्या मते जास्त बरं पडेल. हा माझा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की 5 लाखाचं ते गाजर दाखवलं आणि हे केवळ आपण एक लक्षात घेऊया, 5 लाखाचं गाजर वगैरे दाखवलं नाहीये. म्हणजे मी एक चार्टर्ड अकाउंटंट म्हणून तुम्हाला असं सांगतोय की माझं करपात्र उत्पन्न 5 लाखाच्या आत असेल तर मी निश्चित खुश आहे, मी निश्चित समाधानी आहे, कारण 12,500 रुपये माझा कर वाचणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की माझं करपात्र उत्पन्न जास्त असेल, मी असं म्हणेन की मी टॅक्स भरतोय आणि बघा मी टॅक्स भरतोय, मी कर संकलन देशाचं वाढतंय, याचा अर्थ असा आहे की कुठेतरी मी टॅक्स भरतोय, त्याच पैशातनं देश पुढे चाललाय. अशी मानसिकता काय आहे तुमची की आपण टॅक्सच नाही भरला पाहिजे? मी म्हणतो टॅक्स भरा, त्याच्यातच देशाची अर्थव्यवस्था चालते. दुसरी गोष्ट आज जे त्यांनी अजून प्रामुख्याने 2 चांगल्या सूचना केल्या किंवा जे मुद्दे मांडले, आज रिअल इस्टेट सेक्टर आपण कालच म्हटलं होतं, लोक म्हणत होते रिअल इस्टेट सेक्टर ह्या गव्हर्नमेंटनी डब्यात घालवलं. माझा तीव्र आक्षेप आहे, ह्या गव्हर्नमेंटनी रिअल इस्टेट क्षेत्र डब्यात घालवलं नाही तर त्यांनी मध्यमवर्गीयाला परवडती अशी घरं मिळावीत. कारण आज मुंबईमध्ये हा बबल झालेला आहे.
आज रेरा कायदा आणण्याचं कारण काय? अगोदरच्या इतक्या वर्षात कोणी रेराचा विचार केला होता का? रेरा कायद्याचा फायदा असा आहे की आज जे बिल्डर धनाढ्य झालेले आहेत आणि जे मध्यमवर्गीयांना देत नाहीयेत घरं, 4 ठिकाणी प्रोजेक्ट चालू करतात आणि सगळ्यांना फसवतात, आता ती फसवणूक हळूहळू थांबायला लागले. आणि बघा, जो स्थिर आहे किंवा ज्याच्याकडे तेवढं बॅकिंग आहे, आज तोच बिल्डर म्हणून टिकणार आहे. जे असे कुत्र्याच्या छत्रीसारखे उगवलेले बिल्डर होते गल्लीबोळामध्ये, ते आज गायब झालेले आहेत. आणि याच्यातनं मध्यमवर्गीयांना घराचे भाव कमी झाल्यामुळे मला असं म्हणायचं की सरकार ज्या काही योजना आणतंय ह्या निश्चितच मध्यमवर्गीय किंवा त्याच्यापेक्षा ज्यांना घर घ्यायचंय. आणि याच्यातनं दुसरी बाजू अशी आहे की ह्याच्यामुळे रिअल इस्टेट सेक्टरला पण हळूहळू चालना द्यायचा प्रयत्न आहे. म्हणजे काल ते मला एक आपले तज्ज्ञ म्हणत होते की या सरकारने आमची गळचेपी केली. मी असं म्हणते की सरकार ज्या योजना आणते त्यातनं बिल्डरना आणखीन फायदा होणार आहे, पण कुठल्या बिल्डरला? जो सच्चाईने वागतोय, जो कर भरतोय आणि जो कर भरतोय, निश्चित फायदा होणार आहे. आणि बाकी शेअर बाजाराचं म्हणाल तर शेअर बाजार खुश याचा अर्थ कसं आहे की मुळात बघा, शेअर बाजाराचं आणि परसेप्शन असं आहे ना, शेअर बाजारामध्ये सगळा वर्ग येत नाही. आज आपली देशाची लोकसंख्या 125 कोटी आहे. मी सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, आपली डीमॅट अकाउंट 6 कोटीच्या वर नाही आहे NSDL CDSL मिळून. त्याच्यामुळे 119 जी आपली जनता आहे उरलेली कोटी, ही शेअर बाजारात नाहीये. ती सगळी फिक्स डिपॉझिट, MIS, LIC असतं की शेअर मार्केट वधारला की मग तो खाली कोसळला, त्यावर ते बजेटचं प्रतिबिंब उमटलेलं असतं. म्हणजे माझं म्हणणं माणसं खुश आहेत, बाकीचे दुःखी आहेत, त्याचं काय? नाही, मी तेच म्हणतोय की मला प्रतिक्रिया या अशा येऊ शकतात. धन्यवाद, तुम्ही सगळे या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि आपली मतं मांडलीत त्या ठिकाणी आणि लोकांनाही बजेट समजावून दिलात. त्याबद्दल ज्या चर्चेमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. नमस्कार.